लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 400 पार हे भारतीय जनता पक्षाचं सध्या एकमेव ध्येय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेचं टार्गेट सेट केलंय। भाजप 370 आणि एनडीएनं 400 जागा जिंकायच्या आहेत असं पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील भाषणातच सांगितलंय। एका सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 335 जागा मिळणार असल्याचं म्हटलं जातंय, तर भाजपला 303 जागा मिळतील। अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपला पैकीच्या पैकी जागा मिळण्याचे संकेत देखील मिळत आहेत। मात्र तरीही एनडीए 400 पार जाण्याची शक्यता कमी आहे। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात विजयी होणार आहे। पण यंदा एनडीएला 2019च्या तुलनेत 18 जागांचं नुकसान होताना दिसतंय। याचा थेट फायदा इंडिया आघाडीला होणार आहे। इंडियाच्या खात्यामध्ये 166 जागा जाण्याची शक्यता आहे, तर इतरांच्याच म्हणजेच प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या जागा 42 अंकांनी वाढण्याची शक्यता आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आगामी लोकसभेत काँग्रेसची स्थिती सुधारण्याची देखील शक्यता या सर्वेक्षणात नोंदवण्यात आली आहे। त्यांनी 71 जागा जास्त मिळताना दिसत आहेत, म्हणजे काँग्रेसला सर्वाधिक जागा या मिळणार आहेत। काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा पक्ष ठरणार आहे। यंदा विरोधी पक्ष नेतेपद देखील काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे। प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांना मिळून एकत्रित 168 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणानं वर्तवली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 351 तर एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या। भाजपला यंदा नुकसान होताना दिसतंय। एनडीएला 18 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळेच भाजपनं एनडीए मध्ये नवे मित्र जोडण्याचे प्रयत्न सुरू केलेत। त्यासाठी त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पक्षांना एनडीए मध्ये घेण्याची जबाबदारी आपल्या विविध नेत्यांवर सोपवलेली आहे। एनडीएची व्याप्ती वाढवण्याचे विशेष अभियान भाजपनं सुरू केलंय। देशातील अनेक राज्यांमध्ये विविध पक्षातील नेत्यांना पक्षांना एनडीए मध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपासून आपण पाहतोय। बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठं खिंडार भाजपनं पाडलंय। नितीश कुमारांना सोबत घेऊन तिथे पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन केलं। बिहारची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडेंवर होती, ती त्यांनी यशस्वीरित्या पार केली आहे। त्याची बक्षिसी म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची देखील भाजपमध्ये तयारी सुरू आहे। हा वेगळा विषय, त्यावर सविस्तर नंतर बोलूया। भाजपचे 400 पारसाठी काय प्रयत्न चालू आहेत ते पाहूया। भाजपनं महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं होतंच, त्यात आता अजित पवारांनाही सोबत घेतलं। आता त्यांना पक्षही मिळालाय। ज्यांना भाजप थेट आपल्या सोबत घेऊ शकत नाही त्यांना आता ते शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश दिला जातोय। आजच बाबा सिद्दीकी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचीही तयारी सुरू झाली आहे। महाराष्ट्र, बिहार नंतर आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासोबतच उत्तरेकडील काही राज्यांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय। मोदींनी लोकसभेतील भाषणात जाहीर केलेल्या टार्गेट पासून भाजप 65 ते 66 जागा दूर राहताना दिसतोय। त्यामुळेच भाजपनं आता मित्र पक्षांची संख्या वाढवण्यावर भर दिलेला दिसतोय। छोट्या छोट्या पक्षांना एनडीए मध्ये घेण्यामुळे भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता तर आहेच, पण त्यासोबतच विरोधी पक्ष एकजुटीने भाजप विरोधात लढत आहे। भाजप विरोधात इंडिया आघाडी मजबूत होत आहे, हे नरेटिव्ह देखील तोडण्याचा भाजपचा यातून प्रयत्न दिसतोय। यासाठीच भाजपचे जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर प्रदेशातील काही भागात या पक्षाकडे परिणामकारक मतदान आहे, मात्र विद्यमान संसदेत यांचा एकही खासदार नाहीये। तरीही राहुल गांधींची न्याय यात्रा उत्तर प्रदेशात येण्याआधी आरएलडीला एनडीए मध्ये घेण्याच्या हालचाली वाढल्यात। माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न घोषित करण्यात आलाय। जयंत चौधरी हे त्यांचेच नातू आहेत। आजोबांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्कारानंतर ते सुखावलेत। त्यांना जागा किती मिळतील नाही मिळतील माहित नाही, पण आता कोणत्या तोंडानं भाजप सोबतच्या आघाडीला नाही म्हणू असा प्रश्न त्यांना पडलाय। आरएलडीची भाजपला किती मदत होईल हे सांगणं कठीण आहे,
पण भाजप सध्या कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, एवढं नक्की. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये लोकसभेच्या 129 जागा आहेत. इथे इंडिया आघाडीला मोठा फायदा होताना दिसतोय. त्यामुळेच आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी आणि तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना एनडीए मध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्राबाबू यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. भाजप पक्षाध्यक्ष JP नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. तेलंगणा विधानसभेत बीआरएसची 10 वर्षांची सत्ता उलथवून लावत काँग्रेसनं बहुमतानं विजय मिळवलाय. येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच की काय माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना भारतरत्न जाहीर केलं असल्याचं बोललं जातंय. चौधरी चरण सिंग काँग्रेस सरकारमध्येच मंत्री होते, त्यांना भारतरत्न दिला गेला. नरसिंहराव तर पहिल्यापासून शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले, पंतप्रधान देखील झाले. त्यांनाही भाजपनं भारतरत्न जाहीर केलाय. काँग्रेसनं नरसिंहरावांचा अपमान केला, त्यांना भारतरत्न दिला नाही, हा सन्मान आम्ही दिला असं दक्षिणेतील राज्यात जाऊन भाजप नेते सांगण्याची आता शक्यता नाकारता येत नाहीये. भाजपचे 400 पारचे लक्ष्य गाठण्यासाठी लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत अनेक छोटे छोटे पक्षही एनडीए मध्ये येत्या काळात सामील होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षप्रवेश आणि आघाड्यांवर माय महानगरची नजर असणारच आहे. त्यासाठीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी mymahangar.com ला व्हिजिट करा. ताज्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.